आम्हाला होती, त्याचे लग्न 2-3 झाले होती, 10-12 त्याला पोरं होती, तरी सुद्धा त्यानं त्या मुलीला फसवलं मित्रांनो. परंतु ती वाघीण शानी निघाली, तिथून इकडं परत आली. काय काय मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली, ऐकत नाही. म्हणजे आईला ओळखत नाही, बापाला ओळखत नाही. मग पोलीस म्हणते 18 वर्ष पूर्ण झाली, मग आम्हाला तर तिच्या म्हणण्या, अरे 18 वर्ष पूर्ण झाली पण कसं, हे चालणार नाही. आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतंय रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुलगा होता, त्याच्या सोबत एक मुस्लिम भगिनी होती, आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली. झालं की नाही? तर काय त्यानं केलं होतं? काहीच नाही. व्हिडिओ पण आलाय, मी व्हिडिओ बघितला. बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर हिंदू पोरगा आहे. नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं. मग भडव्यानो, तुमच्या गांडीची साल्टी काढली तर काय बिघडते का रे? हा? आणि हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात की लव जिहाद नाही, लव जिहाद नाही. आणि मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये, इथं बीड मध्ये. आणि मग तुम्हाला चालत नाही का रे? आम्ही जर लव जिहादच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या बुडाला का आग लागते? आज आम्ही बोलतोय, उद्या तुमच्या घरापर्यंत हे येणार आहे. हे प्रकरण दिसतंय, एवढं सोपं नाही मित्रांनो. तुम्ही लोकसभेचा निकाल बघितला, वोट जिहाद कसा होतो. लोकसभेमध्ये आपले जे माजी मंत्री होते आणि खासदार होते,